राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतलेली आहेत। आयोगाला नेते काय काय म्हणाले त्यातले हे महत्त्वाचे मुद्दे। आमदारच सांगतो बाहेरून मतदार आणले असं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। अजून काय पुरावा हवाय तुम्हाला असा सवाल सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे। दोन ठिकाणी मतदारांचं नाव असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं। महत्त्वाचा मुद्दा त्यांनी निवडणूक आयोगासमोर मांडला। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केलाय। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी असल्याचं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। अनेक ठिकाणी खोटी मतदार नोंदणी झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात। त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं। मतदार याद्यांमधील चुका तातडीने दुरुस्त करा अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे। आमदारच सांगतो बाहेरून मतदार आणले असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। अजून तुम्हाला काय पुरावा हवाय असा सवाल सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। आव्हाड यांच्याकडून भुमरे यांच्या वक्तव्याचा दाखला देण्यात आलाय। ही बैठक झालेली आहे। बैठकीतली महत्त्वाची दृश्य आपण बघितली। निवेदन सादर करतानाचा जो फोटो होता तो सुद्धा आपण बघितलेला आहे। ही भेट झालेली आहे। अनेक महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्या समोर शिष्टमंडळातील महत्त्वाच्या नेत्यांनी मांडलेले आहेत। खरं तर तक्रारींची सरबत्ती त्यांच्याकडे केल्याचं आपण बघू शकतो। अनेक महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेले आहेत। आता यानंतर पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण सगळे जे महत्त्वाचे नेते आहेत ते एकाच मंचावर आपल्याला संबोधित करताना बघायला मिळतील। नेमकं ते काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। या भेटीतले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पत्रकार परिषदेतून आपल्या समोर येऊ शकतात। त्यामुळे त्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष असल्याचं आपण बघू शकतोय। नुकतीच ही भेट झाली, त्या भेटीतला हा महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे, दृश्य आहेत ती सुद्धा आपण बघू शकतोय। महत्त्वाचे जे नेते आहेत, शरद पवार आपल्याला दिसतायत, बाळासाहेब थोरात दिसतायत, उद्धव ठाकरे दिसतायत, राज ठाकरे आहेत, जे सगळे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या समवेत मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची ही भेट झालेली आहे। आपल्या मागण्यांचं निवेदन, आपल्या मागण्या होत्या, आपली तक्रारी आहेत त्याचा पाढा त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्या समोर वाचलेला आहे। आता यानंतर निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र भेटीमध्ये नेमकं काय काय घडलं हे सुद्धा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समोर येईल। अगदी काही वेळातच ही पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे। महत्त्वाचे नेते आपल्याला संबोधित करतील, नेमकं ते काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर याआधी सुद्धा आपण बघितलं होतं, सातत्यानं निवडणूक आयोगावर आरोप केले जात होते। निवडणुकीमध्ये घोळ झालाय असे सुद्धा आरोप केले जात होते। विरोधकांनी सातत्याने असे आरोप केलेले होते। आताची जी निवडणूक येते त्या संदर्भात सुद्धा, त्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही जी भेट आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तर येत्या काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, परंतु 2024 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्षांपासून ते सामान्य माणसाच्या मनात खूपच शंका आहेत। निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं आम्ही सगळेच मानतो, पण सध्याच्या एकूणच निवडणूक आयोगाच्या कारभाराकडे बघितल्यावर खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उपस्थित होते। निवडणूक आयोग आजही स्वायत्त आहे असं आम्ही मानतो आणि त्यामुळेच एकूण राजकीय व्यवस्थेच्या मनात आणि सामान्यांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि त्यावर काही ठोस कृती देखील अपेक्षित आहे। आणि त्यातलेच महत्त्वाचे मुद्दे, 2024 मध्ये लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या। या दोनही निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झाली आणि नाव वगळली देखील गेली। पण जी नाव वगळली त्याची यादी किंवा त्याचा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदाराला बघायला का मिळत नाही? एखाद्या व्यक्तीचं नाव का वगळलं गेलं याची कारणं त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला कळायला नको का? त्यामुळे निवडणूक आयोगानं जी नावं वगळलेली आहेत त्याचा पूर्ण तपशील आणि ती नावं ही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली पाहिजेत, कारण तो प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 ला झाल्या आणि त्या दरम्यानची मतदार यादी 30 ऑक्टोबर 2024 ला प्रसिद्ध झाली। मात्र त्यानंतर ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 दरम्यान यादीमध्ये जी नावं समाविष्ट झाली ती नावं नवीन यादी अजूनही प्रसिद्ध का झाली नाही? मतदार यादीवर अभ्यास करणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क आहे, पण राजकीय पक्षांनाच किंवा आम्ही तर म्हणतो अगदी सामान्य माणसाला सुद्धा मतदार यादी का बघायला मिळत नाही? ही यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की कोणाचा तरी दबाव आहे? असं काही असल्यास निवडणूक आयोगानं तसं स्पष्ट सांगावं।
आणि जर यादी प्रसिद्ध करायची नसेल तर निवडणुकीचा फार्स कशाला करायचा? निवडणूक आयोगानं 1 जुलै 2025च्या मतदार यादीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असं घोषित केलं. म्हणजे जुलै 2025 नंतर ज्यांचं वय 18 पूर्ण होईल त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे 5 वर्ष थांबायचं. निवडणुकीची घोषणा होईपर्यंत जो मतदार 18 वर्षांचा होईल त्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळायलाच हवा. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यामधून कामासाठी येणाऱ्यांचा भरणा आहे आणि यातील अनेक मतदार त्यांच्या मूळच्या राज्यात देखील मतदार असतात आणि इथे पुन्हा महाराष्ट्रामध्ये पण मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करून घेतात. मुळात 2 ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करणं, मतदान करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. पण मुळात दुबार नोंदणी होऊ नये ही जबाबदारी निश्चितच आहे निवडणूक आयोगाची आहे. पण अशी दुबार नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोग नक्की काय प्रयत्न करताय? जे बिहारमध्ये दुबार नाव नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोगानं विशेष मोहीम राबवली, तर मग महाराष्ट्रामध्ये तसा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी का दिसत नाहीये? दुबार नोंदणी काढण्यासाठी डिडुप्लिकेशन पद्धतीचा वापर करावा. 5वी मागणी, महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट वापरलं जाणार नाही असं निवडणूक आयोगानं सांगितलं. असं का? निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅट सोबत जोडण्याकरिता आवश्यक असलेल्या ईव्हीएम त्यांच्याकडे पुरेशा नाहीत. मुळामध्ये 2022 मध्ये होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता 2026 मध्ये होत आहेत. मग 4 वर्षात निवडणूक आयोग तयारी तरी कसली करत होतं? आजपर्यंत हजारो करोड रुपये खर्च करून जी व्हीव्हीपॅट मागवली गेली ती नक्की कुठे आहे? सामान्य जनतेचा ईव्हीएमवर विश्वास नाही आणि त्यामुळे त्यांच्यासाठी खातरजमा करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्हीव्हीपॅट. तोच मार्ग तुम्ही बंद करणार असाल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? 6वा मुद्दा, वर प्रभाग पद्धतीनं जिथे निवडणुका होणार आहेत तिथे व्हीव्हीपॅट पद्धत वापरता येत नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. अरे मग प्रभाग पद्धतच रद्द करा की. खरं तर प्रभाग पद्धत मुळात आणलीच कशासाठी? त्यांचा मतदारांना काय उपयोग? मतदारांनी तरी 4 वेळा मतदान का करायचं? निवडणुकानंतर कामासाठी त्यांनी कोणत्या नगरसेवकाकडे जायचं? तेच नगरसेवक आपापसात क्रेडिटसाठी आणि गोष्टींसाठी भांडत बसतात. मग प्रभागातील कोण बघणार ही अशी निवडणूक पद्धत तर संपूर्ण भारतात कुठेच नाहीये. मग फक्त महाराष्ट्रामध्ये का लागू आहे? सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी का? असो, पण मुंबईत जिथे प्रभाग पद्धतच नाही तिथे पण निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट सुविधा असलेली ईव्हीएम मशीन देऊ शकत नसेल तर आमची अशी मागणी आहे की तर काही महत्त्वाचे मुद्दे आपण सध्या बघतोय. ही भेट झालेली आहे. अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ते शिष्टमंडळातील महत्त्वाच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोपलिंगम यांच्यासमोर मांडलेले आहेत. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचं महत्त्वाचं जे निरीक्षण होतं, महत्त्वाचं मत होतं ते राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मांडलेलं आहे. सोबतच उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आयोगावर तक्रारींची सरबत्ती केल्याचं आपण बघू शकतोय. शिष्टमंडळानं दिलेल्या पत्रात नेमकं काय आहे ते आपण एकदा बघतोय. नवीन नावं समाविष्ट केलेली यादी अजून प्रसिद्ध का झाली नाही? यादी लपवण्यात राजकीय छुपे हेतू आहेत की राजकीय दबाव? निवडणुकीची घोषणा होईपर्यंत 18 वर्ष केलेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळायलाच हवा. दुबार नोंदणी काढण्यासाठी डिडुप्लिकेशन पद्धतीचा वापर करावा. व्हीव्हीपॅट बंद करणार असाल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर विश्वास कसा ठेवायचा? निवडणूक आयोगानं वगळलेली नावं त्यांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा.